नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल एज्यू अकॅडमी या चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हवामान, पर्जन्य, मान्सून, तापमान आणि ऋतू या विषयावरती 50 जीकेचे प्रश्न। तर आपण सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून। महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर याचं उत्तर आहे बी। दुसरा प्रश्न घेऊया, हवेचे तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर याचं उत्तर आहे सी, थर्मोमीटर म्हणजेच तापमापक। तिसरा प्रश्न घेऊया, भारतामध्ये मान्सूनचा पाऊस सर्वप्रथम कोणत्या राज्यात दाखल होतो? याचं उत्तर आहे सी, केरळ। चौथा प्रश्न घेऊया, वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता आहे ज्यामध्ये हवामानाचे बदल घडतात? तर याचं उत्तर आहे बी, तपांबर। पाचवा प्रश्न घेऊया, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? याचं उत्तर आहे बी, आंबोली। सहावा प्रश्न घेऊया, पर्जन्यमान पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? उत्तर आहे ए, रेन गेज। सातवा प्रश्न घेऊया, दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांना काय म्हणतात? उत्तर आहे बी, खारे वारे। आठवा प्रश्न घेऊया, रात्रीच्या वेळी जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? उत्तर आहे बी, मतलई वारे। नववा प्रश्न घेऊया, भारतामध्ये परतीचा पाऊस प्रामुख्याने कोणत्या काळात पडतो? याचं उत्तर आहे सी, ऑक्टोबर ते नोव्हेंबर। दहावा प्रश्न घेऊया, हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? याचं उत्तर आहे बी, बॅरोमीटर। अकरावा प्रश्न घेऊया, जागतिक हवामान दिन दरवर्षी कधी साजरी केला जातो? याचं उत्तर आहे ए, 23 मार्च। 12वा प्रश्न घेऊया, पृथ्वीभोवती असणाऱ्या वायूंच्या आवरणाला काय म्हणतात? याचं उत्तर आहे 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे सी, वातावरण। 13वा प्रश्न घेऊया, भारताच्या हवामानावर कोणत्या नैसर्गिक घटकाचा सर्वात मोठा प्रभाव आहे? याचं उत्तर आहे ए, हिंद महासागर व हिमालय पर्वत। 14वा प्रश्न घेऊया, 14वा प्रश्न पाहूयात, हवेतील दमटपणा किंवा ओलसरपणा म्हणजेच काय? उत्तर आहे सी, आर्द्रता। 15वा प्रश्न घेऊया, हवेतील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? उत्तर आहे ए, हायग्रोमीटर। 16वा प्रश्न घेऊया, सूर्यकिरणांमुळे पृथ्वीची जमीन व हवा गरम होते, या प्रक्रियेला काय म्हणतात? उत्तर आहे सी, सौर विकिरण। 17वा प्रश्न घेऊया, प्रशांत महासागरातील अल निनो या प्रवाहाचा भारतीय मान्सूनवर काय परिणाम होतो? उत्तर आहे बी, भारतीय मान्सून कमकुवत होऊन दुष्काळी स्थिती निर्माण होते। उत्तर आहे बी। 18वा प्रश्न घेऊया, ला निना या हवामान स्थितीचा भारतीय मान्सूनवर काय परिणाम होतो? बघा, 18वा प्रश्नाचं उत्तर आहे ए, भारतात चांगला आणि समाधानकारक पाऊस पडतो। 19वा प्रश्न पाहूया, उन्हाळ्यात उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात वाहणाऱ्या अत्यंत उष्ण आणि सुक्या वाऱ्यांना काय म्हणतात? याचं उत्तर आहे बी, लू। 20वा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात मान्सून सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या सरींला काय म्हणतात? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे। तर आपण 21वा प्रश्न घेणार आहोत, हवेचा प्रवाह वारे नेहमी कोणत्या भागाकडून कोणत्या भागाकडे वाहतात? याचं उत्तर आहे बी, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे। 22वा प्रश्न घेऊया, अतिवृष्टी म्हणजे नेमके काय? याचं उत्तर आहे बी, सरासरीपेक्षा खूप जास्त आणि एकाच वेळी प्रचंड पाऊस पडणे। उत्तर आहे बी। 23वा प्रश्न घेऊया, ढगफुटी ही घटना म्हणजे काय?
उत्तर आहे बी. अतिशय लहान क्षेत्रात आणि कमी वेळात मुसळधार पर्जन्यवृष्टी होणे. 24वा प्रश्न घेऊया. मान्सून हा शब्द मूळच्या कोणत्या भाषेतील मोसिम शब्दापासून तयार झाला आहे? याचं उत्तर आहे बी. अरबी. 25वा प्रश्न पाहूया. वाऱ्याचा वेग, गती मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? याचं उत्तर आहे ए. ॲनिमोमीटर. 26वा प्रश्न घेऊयात. हिवाळ्यात उत्तर आणि मध्य भारतात पडणाऱ्या अवकाळी पावसाला काय म्हणतात? याचं उत्तर आहे ए. मावट म्हणजे मावठा. 27वा प्रश्न पाहूयात. जगातील आणि भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण मोसिम राम कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे बी. मेघालय. 28वा प्रश्न घेऊया. सूर्यापासून येणारी घातक अतिनील किरणे शोषून घेणारा ओझोन वायूचा थर कुठे आढळतो? उत्तर आहे बी. सीतांबर. 29वा प्रश्न घेऊयात. जागतिक तापमानवाढीसाठी खालीलपैकी कोणता वायू प्रामुख्याने कारणीभूत आहे? याचं उत्तर आहे बी. कार्बन डायऑक्साईड CO2. 30वा प्रश्न पाहूयात. समुद्र सपाटीवर हवेचा सरासरी दाब किती मिलीबार असतो? याचं उत्तर आहे ए. 1013.25 मिलीबार. 31वा प्रश्न घेऊया. तापमानामध्ये जसे जसे आपण समुद्र सपाटीपासून उंचावर जातो तसे तसे हवेच्या तापमानात काय बदल होतो? याचं उत्तर आहे बी. तापमान कमी होते. 32वा प्रश्न घेऊयात. पश्चिम बंगालमध्ये उन्हाळ्यात येणाऱ्या वादळी आणि मान्सूनपूर्व पावसाला काय म्हणतात? याचं उत्तर आहे ए. कालवैशाखी. 33वा प्रश्न घेऊयात. भारताच्या कोरोमंडल तामिळनाडू किनारपट्टीवर प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे हिवाळ्यात पाऊस पडतो? याचं उत्तर आहे बी. ईशान्य मान्सून वारे म्हणजे परतीचा पाऊस. 34वा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्रातील कोणता मोठा भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने तिथे कमी पाऊस पडतो? याचं उत्तर आहे सी. मध्य महाराष्ट्र. 35वा प्रश्न घेऊयात. हवेची एखाद्या ठिकाणी एका विशिष्ट वेळेची अल्पकालीन स्थिती म्हणजे काय? उत्तर आहे बी. हवा. 36वा प्रश्न घेऊया. एखाद्या प्रदेशातील हवेची किमान 30 वर्षाची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे काय? तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 37वा. सह्याद्री पर्वत ओलांडल्यानंतर वाऱ्यामधील बाष्प कमी होऊन पूर्वेकडे निर्माण होणाऱ्या कमी पावसाच्या क्षेत्राला काय म्हणतात? याचं उत्तर आहे बी. पर्जन्य छायेचा प्रदेश. 38वा प्रश्न घेऊया. पाण्याच्या द्रव रूपातून बाष्पात वाफेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? उत्तर आहे बी. बाष्पीभवन. 39वा प्रश्न घेऊयात. हवेतील बाष्पाचे पाण्याच्या थेंबात किंवा बर्फात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? याचं उत्तर आहे बी. सांद्रीभवन म्हणजे घनीभवन. पुढचा प्रश्न पाहूया. 40वा. खालीलपैकी कोणत्या ढगामधून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारा पडतात? याचं उत्तर आहे बी. क्युमुलोनिंबस. 41वा प्रश्न. भारतात हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या मुख्य संस्थेचे IMD इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे बी. नवी दिल्ली. 42वा प्रश्न पाहूयात. भारतीय हवामान खात्याचे हवामान नकाशे तयार करणारे मुख्य कार्यालय महाराष्ट्रात कुठे आहे? याचं उत्तर आहे सी. पुणे शिवाजीनगर. 43वा प्रश्न घेऊया. विषुववृत्तावर सूर्यकिरणे सरळ पडत असल्यामुळे तेथील हवामान वर्षभर कसे असतात? उत्तर आहे सी. वर्षभर उष्ण आणि दमट. 44वा प्रश्न पाहूयात. आम्ल पर्जन्यासाठी ॲसिड रेन प्रामुख्याने कोणते वायू हवेत मिसळणे कारणीभूत असतात? याचं उत्तर आहे बी. सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन डायऑक्साईड. 45वा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्रात हिवाळ्याच्या काळात सर्वात कमी तापमान साधारणपणे कुठे नोंदवले जाते? याचं उत्तर आहे ए. निफाड, नाशिक व महाबळेश्वर या ठिकाणी. 46वा प्रश्न पाहूयात. चक्रीवादळाचा केंद्रभागामध्ये हवेचा दाब कसा असतो? याचं उत्तर आहे बी. अत्यंत कमी.
47वा प्रश्न घेऊयात. हवेचे तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस व्यतिरिक्त खालीलपैकी कोणते एकक वापरले जातात? उत्तर आहे ए. फॅरनहाइट. 48वा प्रश्न पाहूयात. जमिनीलगतच्या हवेच्या थरातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन दृश्यता कमी करणाऱ्या स्थितीला काय म्हणतात? उत्तर आहे बी. धुगे म्हणजेच फॉग. 49वा प्रश्न घेऊयात. नैऋत्य मान्सून वारे भारतीय उपखंडात प्रवेश करताना कोणत्या 2 शाखांमध्ये विभागले जातात? उत्तर आहे बी. ए. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर शाखा. 50वा प्रश्न घेऊया. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता आहे? उत्तर आहे बी. नायट्रोजन. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ॲप आलेलं आहे आपलं अनमोल एज्यू अकॅडमी, त्याला पण आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा आणि तसेच व्हॉट्सअप लिंक जॉईन करा. धन्यवाद.